या स्त्रीत्वाला पुन्हा प्रवाहात आणूया. कसं? या सांगते. इट्स टाइम फॉर अ योगा ब्रेक, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट. आता आपण करणार आहोत हिप सर्कल्स. त्यासाठी पायात 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवा. दोन्ही हात मांड्यांवरती ठेवा, रिलॅक्स करा आणि सावकाश जेंटली आपल्याला मूव्हमेंट करायची आहे. हिपला रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज. अलगद पॅसिव्ह स्ट्रेचिंग. पाच ते 7 राऊंड करून अँटी क्लॉकवाईज. अँड देन रिलॅक्स. नेक्स्ट करूया हस्तपादासनात स्विंगिंग मूवमेंट. त्यासाठी सुद्धा पायात थोडंसं अंतर ठेवून द्या. दोन्ही हात मांड्यांवरती. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पूर्ण खाली झुकायचं आहे. जमेल तितकं हात सैल सोडून द्यायचं आहे आणि स्विंग सारखं राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट आपल्याला मूव्ह करायचं आहे. शरीर सैल सोडून द्या. व्हिज्युअलाइज करा की तुमच्या शरीरात नदीसारखा एक प्रवाह तयार होत आहे अँड इट इज फ्लोईंग अनऑब्स्ट्रक्टेड. 7 ते 10 वेळेला स्विंगिंग करून पुन्हा सेंटरमध्ये या आणि अगदी अलगद सावकाश वर यायचं आहे. दोन्ही हात मांड्यांवरती. आता आपण करणार आहोत पेल्विक रोटेशन्स. त्यासाठी पायात थोडंसं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि हिप्स क्लॉकवाईज रोटेट करायचे आहे. पुढून मागे, मग डावीकडून पुन्हा पुढे. जितका वाईड सर्कल ड्रॉ करता येईल तितका वाईड ड्रॉ करायचा आहे. क्लॉकवाईज 5 ते 7 राऊंड करून मग अँटी क्लॉकवाईज मूव्हमेंट करायची आहे. अँड रिलॅक्स. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा योगा ब्रेक घेऊन नक्कीच तुमच्या शरीरात सौम्यतेचा आणि शक्तीचा एक सुंदर प्रवाह जाणवला असेल. सो डोंट स्टॉप हिअर. ही रील सेव्ह करा, रोज प्रॅक्टिस करा आणि त्याचा फेमिनाईन एनर्जी रिसेट म्हणून वापर करा. आणि हो, तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा, कारण त्यांनाही या योगा ब्रेकची गरज आहे. इट्स टाइम फॉर अ योगा ब्रेक, जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट.